आज उग किती व्हिडिओ टाका वाटते. लई दिवसातून उग स्वप्न बघितलेलं आज पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं. पण आणखी लई मोठं राहिलंय पूर्ण व्हायचंय. पूर्ण होईन कावा जेव्हा गाडी भरीन तेव्हा माप देऊन पेरूचे व्यापारी घेस का जागेवर हो मापून माप देऊन गाडी भरली का मग स्वप्न पूर्ण झालं म्हणायचं. तेव्हाच भारी वाटते त्याशिवाय ना. माणसाने स्वप्न बघायला पाहिजे पण बघताना बी आपल्याला पूर्ण व्हायसारखे बघायला पाहिजे. नाही नाही आता काय म्हणायचं उगा मला इमानानेच घ्यायचंय म्हणल्यावर मग तसे स्वप्न पूर्ण होत असते. म्हणजे आपल्या होते बाजारातलं जाऊन आणायचं काय कमायला येईल ना. होय बाजारातलं स्वप्न बघितले तर साकार करायला आले पाहिजे. काय काय आता बिझनेस करू भीक मागायचे एक कटोरा घेऊन आहे का नाही एखादा बस स्टँड बघून हो ना. मामीला वाजून गळून गेले. अहो काय झालंय बर का तिकडं तरी निघते तिकडं फुलीच नाही तो. हो राहिलीच नाही तिकडं. आम्ही 7-8 दिवस राहिलो कोळसा टायमाला राहिलीच नाही ना. सुमदी निघली तिकडली ती चालू आहे. पण आता भांडाव कोणा कोणाला समजी हितलीच येत ना आपलीच येत. पण ते तुमच्या खायासारखे नाहीत ना. हा हा खरं आणि तुमच्या झाडाला न्याय ना आता आणि आम्ही चूर काय म्हणते कॅमेरा लावला आमचे खरं. हा नाही नाही तुमची तर जरा सारखं कुणी माणूस बी असते ना. हो पण आमच्याला खर्च आहे ना लई. 10,000 रुपयाचा पहिला फॉर्म बसलेला आहे. 10,000ची फक्त 10 कॅरेट निघलीत. तोड आणून घ्यावा का आणि आता ह्याला हे आणून ह्याचा बशीनेचा खर्च होते 50,000. हे 30,000चा आणले त्या दिवशी जाऊन. बायाचे वाहिलेत हे बसवायचे वाहिलेत. पाणी काढल्या ते माल कालवायला हा त्याच्या शेंडा येत नाही. तरी आणि समजे बसवायचे झाले. समजे बसले झाल्यावर मग तर एकदम भारी वाटणार आहे. आता ते कोपरा झाला. तू माझ्या पाठीमाग काय बसताय इकडे बसवा. खाली खाली राहिलीत बघा 2. हे खालचे 2 बसवा. ते नाही एवढी मोठाली बसवा. अयो तुम्ही एवढीला जर बशीत बसलात का मग तर एका झाडाला समजा एक भूत लागन. मी म्हणते का अगो लईच बारीक बसवित ना. अहो एवढीला नका ना बसू. हे दिसतात का तुम्हाला हे खालची एवढ्यालाच बसवा. आणि हे राहिलं इकडे ह्याला बसवा. ती चांगली दिली सोडून आणि ज्या कळ्यात नुसते त्याला बसवीत बसले तर बघ की मी ह्याला बसवितो ना जुनू आणि ती माझ्या पाठीमागं
मला दिसत नाही वय. कुठं राहिलंय ते तरी, ते गेलं ते तिकडे पळून, ती इकडे तिकडे पांगलंय नुसतं. एका जागेवर ती बिन थांबत नाही, नुसतं पळत आहे. तिकडून पळत पळत येतं की पळत पळत जात आहे तिकडं. ते मुंबईतून इथून पळ पुढं म्हणलं तरी तिकडून पळत नाही. इथं एका जागेवर जी बसत तिथून येतं की तिथंच कदरून टाकलंय. 2-2 मिनिटाला तिकून तिकून येतं की रप 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 लगेच सुरू होतं. लगेच दान पाऊस. ढग आला म्हणून तर उगा दानच चालू. तिथं नुसते बघायला ढग. हो काय ते ढग आहेत तसले. ढगाईने तर लई येड लावली. त्याने जर रप 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 पाऊस आला असता तर आतापर्यंत एवढ्या मोठाले झाले असते झाडं, लई वाढली असती. ह्याला भरपूर आणि पाणी भेटलं असतं ना. आणि असं पाणी देण्यापेक्षा पावसाचं पाणी जास्त झाडाला हे होतं ना, जास्त पाणी भेटतं, आरपार भेटतं. पण काय ह्याला मुहूर्तच लागा नाही. कवा लागत आहे काय माहिती, कवा येत आहे काय माहिती, त्याच्या कवा मनात आहे. हो म्हणा एवढं शेतकऱ्याचे काय तो बी झोपलाय. जागा असल्यावर ढग जाऊन दिले असते काय त्यानं, एखादा धरला असता ना ढग. बघ ना मग काही अर्धेने मी तर फुलं गेले जळून सोयाबीनचे. काय राहिले ते सोयाबीनला, पहिले फुलं आले तर एक सुद्धा फुल राहिले नाही, समजा जळून गेली. हो